सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा नवे नवे. तर हा अभंग असा आहे की आजचा जो कार्यक्रम आहे किंवा आजचं जे कीर्तन आहे किंवा आजचा जो जमलेला मेळ आहे याच्यावरती परफेक्ट बसतो बघा. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माणसानं नामस्मरण केलं पाहिजे, पण सतत केलं पाहिजे आणि सतत नामस्मरण करता करता कथा सुद्धा श्रवण केली पाहिजे. ऐका हा. सदा नाम घोष करू हरी कथा आणि नंतर तेने सदा चित्ता समाधान. आणि अभंगाची गंमत सांगू का वडगावकर? इकडे लक्ष द्या. अभंगातली गंमत सांगते बरं. हा अभंग एवढा गमतीचा आहे बाबा की एकदा जगद्गुरु तुकोबारायांनी काय करावं, आता विकायला येतात ना माणसं, तसं त्यांनी गाडा घ्यावा आणि त्याच्यावरती विशेष प्रकारचे देव मांडावेत. आणि देव मांडल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी वडगाव मध्ये यावं आणि वडगाव मध्ये म्हणावं काय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आई काला भरत सोनी, आई आला भरत सोनी. पण ऐका, ही माणसं काय म्हटली माहिती का? माणसांनी विचारलं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय अहो देव घेतो आम्ही पण दाम काय? कारण हे जगाची रीत आहे काय, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. इथं दामाशिवाय माणसं काहीच करत नाहीत. म्हणजे दाम काय, किंमत काय, रेट काय, अहो किती रुपये डझन आहेत तुमचे देव? का किलोवर विकतात का लिटरवर विकतात? म्हणे वेड्या अरे इथं काहीच लागत नाही म्हणे फुकट आहेत. मग माणसं काय म्हटली? माणसं म्हटली देवना लागे, देवना लागे. माणूस इथं चुकतो बरं. फुकट भेटतंय ना मावशी, फुकट भेटतंय तर खाऊन घ्यायचं. उगाच चौकशी कशाला करायची कोणाच्या 12व्याचं आणि कोणाच्या 13व्याचं? ऐका, पण माणसांचा एक स्वभाव आहे की ते माणसं सरळ चालत नाही. कसं चालतात? वाकडं तिकडं चालतात. त्यांचा धर्मच आहे तो कदाचित. ऐका हा. आता जगद्गुरु तुकोबाराय साफ सांगत होते अरे देव घ्या, देव घ्या म्हणे. ऐका जगद्गुरु तुकोबाराय अहो देव आम्ही घेणार नाही म्हणे. का? अहो दाम काय नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले माणसं जरा उलट्या खोपडीचे, आपण याला जरा वेगळ्या भाषेतून शिकू आणि असं. मग जगद्गुरु तुकोबारायांनी भंडारा डोंगरावरती जावं आणि भजन करावं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, हो विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. कोण? अरे देवा मी तुझा आणि तू माझा. जगद्गुरु तुकोबाराय भजन करत होते. भजन करता करता मध्येच एक माणूस उठला. आता तुम्ही म्हणाल ताई प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक पुराणामध्ये, प्रत्येक गाथ्यामध्ये, प्रत्येक हरिपाठामध्ये जिथे कुठे तुम्ही वाचलं असेल तिथे बरं ऐका, आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून ऐकलंय की जगद्गुरु तुकोबाराय एकांतामध्ये भजन करत होते. तिथं दुसरा तिसरा व्यक्ती नव्हता, दुसरा व्यक्ती होता. कारण अभंग एकट्या संतांनी लिहिलेच नाही. हा मेन मुद्दा आहे बरं, हा मूळ पाय आहे. पण गंमत अशी होते माणसांना पहिली पायरी चढूच वाटत नाही, है का नाही वडगावकर? पहिली पायरी चढू वाटत, डायरेक्ट स्लॅब. पण स्लॅबवर उडी मारायला गेलात की 100% पाय. म्हणून माणसानं सरळ मधून घुसलं पाहिजे. ऐका हा.
पहिली पायरी ही की संतांनी एकट्याने अभंग लिहिले नाही, अभंग लिहिले पण कोणाच्या तरी सोबत करताना संवाद, आणि संवादातून निर्मिती झाली ती अभंगाची. मग तुम्ही म्हणाल ताई अहो त्यांच्यापाशी व्यक्ती नव्हता, अहो पक्षीला बोलता येत नाही, अहो वेलीला बोलता येत नाही, मग बोलले तरी कोणाला? तर बोलले एकाच व्यक्तीला. कोण? आपलं मन. ऐका हा, जेव्हा माणूस मनाशी बोलू लागतो ना तेव्हा त्याच्या एवढा सुखी आणि तेवढा समाधानी तो जीवनामध्ये कधीच नसतो. ऐका हा, जगद्गुरु तुकोबराय मनाशी संवाद करू लागले. मन उठावं मनानं म्हणावं जगद्गुरु तुकोबराय अहो तुम्ही परमार्थिक माणसं आणि आम्ही संसारातले. कोण? बरोबर का चूक? काय वाटतंय तुम्हाला? कन्फ्यूज झालात का? चहा आणू का तुमच्यासाठी? सुधरेल तुम्हाला जरा. ऐका हा, मन उठलं आणि मन म्हणाला जगद्गुरु तुकोबराय अहो तुमच्या हातामध्ये चिपडी, अहो तुमच्या गळ्यात विडा, अहो तुमच्या ओठावरती सतत नाव काय? पांडुरंग. पांडुरंग जगद्गुरु तुकोबराय म्हणे तुम्ही परमार्थिक आहात पण मी कधीतरी संसारामध्ये जातो. आणि इथून एक माणसानं गोष्ट शिकावी, नुसत्या कथा ऐकून एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं वडगावकर नाही, असं करायचं नाही. कुठंतरी प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायलंय माणसाला. आता या प्रसंगातून माणसानं शिकावं काय? अहो जगद्गुरु तुकोबरायचं मन कधीतरी संसारात जात होतं. कसं? मी जाऊ घरी? ऐका, कधीतरी संसारात जात होतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले वेड्या अरे तू कधीतरी संसारात जात होता पण संसाराची आणि परमार्थाची रीतच ही काय? अरे पक्षी अंगणी उतरती आणि ते का गुंतोनिया राहती. अरे वेड्या, पक्षी अंगणात उतरतात आणि पोटाला लागेल तेवढं खातात आणि नंतर निघून जातात. ते पुढच्या वर्षीची तयारी करत, पुढच्या महिन्याची, दुसऱ्या दिवसाची सुद्धा करत नाहीत ते. ऐका हा, पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवून राहते. अरे संसाराची रीतच आहे. अरे संसार कसा करावा माणसानं? कसा करावा? संसारी असावे असोनी नसावे. अरे संसारात असावं आणि असोनी नसावं असा संसार करावा. आणि तू तो योग्य पद्धतीने संसार करतोय. कोण करतोय संसार? झोपल्या का काय? मग कोण करत? जगद्गुरु तुकोबरायचं मन. अहो अरे म्हणा, अरे तू कधीतरी संसारात जातोस आणि कधीतरी माझ्या परमार्थामध्ये सुद्धा येतोस, योग्य रीतीनं परमार्थ करतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणे तुम्ही परमार्थिक माणसं, तुम्हाला संसारिकाची खोड माहीत? खोड माहित नाही म्हणे तुम्हाला. अहो संसारिक माणसं अशी त्यांना दामाशिवाय काम करता येत नाही. अहो स्वतःला द्यायचं असेल तरी दाम आणि इतरांना द्यायचं असेल तरी. लग्नात तुम्ही मोकळ्या हाताने जात, 200 रुपयाची का होईना, बरं 150 रुपयाची का 100 रुपयाची धरायची साडी. अहो 200 रुपयाची का होईना साडी आपण कोणाच्या तरी लग्नामध्ये नेतो आणि तिथून पोटभर जेवून येतो. ही गंमत आहे. अहो संसाराच्या माणसाचा नियम असा की ते दिल्याशिवाय घेत नाहीत आणि घेतल्याशिवाय देत नाहीत. म्हणे असं म्हणे हो. मग यांना अशा पद्धतीने शिकवा की तिथे त्यांना कष्टही करावे लागले पाहिजेत आणि त्यांना साध्य सुद्धा झालं पाहिजे. परमार्थिक भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर साधनही पाहिजे आणि साध्य सुद्धा पाहिजे. मग या अभंगाची गंमत अशी आहे, वडगावकर ऐकताय ना, या अभंगाची गंमत अशी आहे की सुरुवातीला साधन नंतर साध्य. अगोदर प्रक्रिया करा आणि नंतर लाभ घ्या. ऐका हा, जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय? सदा नाम घोष करू हरी कथा, हे झालं साधन. आणि मग तेनी सदा चित्ता समाधान. मग त्या मनानं विचारलं का हो जगद्गुरु तुकोबराय? अहो माणसाला समाधान नाही पाहिजे, मग काय पाहिजे? 5 किलो सोनं,
संक्रांत आली ना जवळ, घेतलं की नाही काही? तुम्ही म्हणाल ताई आमच्या गावात येऊन आमचेच भांडणं लावता का? असं नाही बरं. ऐका हा, माणसाला काय पाहिजे? त्यांना पैसा पाहिजे, धन पाहिजे. कारण माणसाचा फार मोठा गैरसमज आहे की हे केल्यानं सुखी होईल आणि ते केल्यानं, पण यात सुख नाही, त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. कशात? यात सुख नाही आणि त्यातही सुख नाही. कारण या संसारात बाजार भरलाय सगळं, म्हणजे जिकडे तिकडे बाजार, कुठे सुख नाही. सुखाच्या शोधात आहात ना, तर एकदा या धर्म मंडपामध्ये येऊन बघा. दुःखाचा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. अरे हा संसारच मुळातच दुःखाचा आहे. संत सुद्धा सांगतात, संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अरे रात्रंदिवस. आता इथली एक गंमत सांगू का तुम्हाला? तुमचंच तुम्हाला सांगते. उगाच इकडचं तिकडं तिकडचं इकडं. हे सगळ्यांना पाठेवर माझ्यासोबत किमान 75% महिला ये म्हटलात. काय? संसार दुःख मूळ आणि चहू. पण सोडू वाटतो का? हीच तर गंमत आहे ना. हा, आणि गंमत सांगू का तुम्हाला? गंमत फक्त एवढीच आहे की संसारामध्ये आपण पसारा करतो आणि तो आपल्याला सावरावा लागतो. पण परमार्थामध्ये मजा एवढी आहे की हा पसारा आपण करतो पण सावरतो मात्र पांडुरंग परमात्मा. म्हणून इकडे या ग माय, इथल्याशिवाय सुख दुसरीकडे नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक आणि देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो. अरे आपला एक देव करून घ्या, त्याच्याशिवाय संसारामध्येही सुख नाही आणि परमार्थामध्येही सुख नाही. हल्ली अशी बरीचशी माणसं बघायला भेटतात ज्यांच्या गळ्यामध्ये 2-2 किलोच्या माळी आहेत, ज्यांच्या गळ्यात 2-2 किलोच्या माळी आहेत, ज्यांच्या हातामध्ये सुद्धा माळी आहेत. अहो ज्यांच्या पायामध्ये सुद्धा आहेत का? पायात नसलं तरी आपण हो म्हणून चला. ऐका हा, ऐका. मला गंमत तुम्हाला सांगायची आहे की परमार्थामध्ये सुद्धा माणसाचा भ्रम आहे. काय म्हणे? संसार सोडला की सुख आपल्या पदरात येतं. अजिबात नाही. त्याच्यासाठी देवच आपलासा करावा लागतो. कारण या भागवताचा पहिला श्लोक आहे बघा. काय? सुखाचं पहिलं नाव. सुखाच्या 3 स्टेप आहेत: आनंद, सुख आणि समाधान. कदाचित गेल्या वर्षी मी सांगितलेली असेल ही गोष्ट. आनंद ही पहिली पायरी आहे आणि आनंद रूप कोणाचं आहे तर सचितानंद रूपाय आणि विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. अरे आनंद ज्याचं रूप आहे त्याचं भजन करा. निश्चित सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण माणसांना वाटतं, आमच्या महिलाला वाटतं, या संक्रांतीला राणीहार केला. किती तोळ्याचा असतो? 20. तुम्हाला चांगलाच अभ्यास आहे. ऐका, मला काही अनुभवच नाही त्याच्यामुळे तुम्हाला विचारावं लागतं ना. ऐका हा,
महिलांना वाटतं की या संक्रांतीला राणीहार केला की आनंद आहे, पुढच्या संक्रांतीला 10,000ची पैठणी घेतल्याच्या नंतर आनंद आहे, पण तिनं 10,000ची पैठणी घ्यावी आणि शेजारीने 9,000ची पैठणी घ्यावी, पण तिचा रंग जरा जास्त चांगला यावा. मग तिचे 10,000 खुशाला सांगतायत पाण्यात गेले म्हणून. ऐका हा, म्हणजे 10,000 पाण्याचा आणि एवढे जो काही का नाही, फक्त गंमत अशी आहे की आणि जीवन जगताना एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, वडगावकर विनोदाचा भाग सोडा, पण जीवन जगताना एक गोष्ट अशी लक्षात घ्या की माणसाच्या जीवनामध्ये काहीही हो, पण आवड आणि निवड ही मात्र कधीही बदलली नाही पाहिजे. एकदा निवडले ना म्हणा ना, बास शेवटपर्यंत तेच. मग भलेही पुढे कुणी हिरे टाकू, नाहीतर काय आणखीन काय काय असतं, रत्न सोनं नाणं ते काय असेल ते. ऐका हा, आवड आणि निवड तशी असावी जसं की भगवान परमात्माची आवड संत आहेत आणि संताची आवड ही भगवान परमात्मा आहे. अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे त्या रयतेच्या राजानं सोन्यानं भरलेला हंडा ठेवला होता. रयतेचा राजा काय वेडा नव्हता. मग तुम्ही याचा अर्थ असा काढू नका की छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबाराच्या भक्तीवरती विश्वास नव्हता, असं नाही बरं. अहो भक्तीवरती विश्वास होता, पण एकदा काय झालं की जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसले. ते छत्रपती होते म्हणून येऊन बसले नव्हते, तर भगवंताचे अतिशय लाडके भक्त होते म्हणून ते येऊन बसले होते. अहो कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकत्या क्षणी त्यांना समाधी लागली. जसं की या भंगामध्ये देहीच विदेही भोग दशा आसो ऐसा कोठे आठवची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना काही आठवत नव्हतं आणि जसे बसले तसे बसले. कीर्तन झालं, टाळकरी पांगले, मृदंगाचार्य गेले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज उठायला तयार नाहीत. जगद्गुरु तुकोबरांनी विचारलं, हा शूर धीर हा माणूस कोण आहे नेमका? अहो मर्दाची छाती त्याची, हातामध्ये तलवार आहे, डोक्यावरती सुंदर असा मुकुट आहे. अहो पाहिलं तरी अंगावरती काटा येतो असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि इथे बसलेत. हे नेमके कोण आहेत? मग टाळकऱ्यांनी किंवा त्यांच्या सोबतीच्या माणसांनी सांगावं म्हणे जगद्गुरु तुकोबाराय हा फार दिलदार माणूस आहे. अहो हा असा माणूस आहे जो स्वतःच्या अगोदर रयतेचा विचार करतो. अहो ज्यानं स्वतःच्या आईला वचन दिलं होतं, काय दिलं वचन मा साईबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग शिवबारा जाग बसला घोड्यावरी. बाई माझा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. मासाहेबा दिलं वचन ही वचन पूर्ती झाली. शिवरायाच्या स्पर्शानं ही पावन धरती झाली. मासाहेबा दिलं वचन ही वचन पूर्ती झाली. शिवरायाच्या जन्मानं ही पावन धरती झाली. हा जल्लोष फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा. बरं एक आठवतंय का तुम्हाला? थोडं कीर्तनाच्या बाहेर जाते बरं, जाऊ का? म्हणजे इथून कुठं जाणार नाही मी, आपल्या चिंतनाच्या बाहेर जाते. ऐका, गेल्या वर्षी आपण कोणाचं तरी आगमन केलं होतं, आठवा बरं जरा कोणाचं केलं होतं? म्हणजे इकडे सगळे भुलक्कड माणसं आहेत का? म्हणजे लक्षात राहत नाही का काही? असं केलं तर कसं चालेल? काहीतरी लक्षात ठेवावं लागेल की नाही? गेल्या वर्षी आपण एका माणसाचं आगमन केलं होतं, तो माणूस नाही तर देव होता. कोण? जाऊ का घरी मी? ऐका, काय प्रभू रामचंद्राचं आगमन केलं होतं, पण या वर्षी आपण प्रभू रामचंद्राच्या शिष्याचं आगमन करू. कोणाचं? छत्रपती शिवाजी महाराजांचं. अरे कसं आगमन झालं होतं माझ्या राजाचं? अहो जेव्हा जन्माला यायच्या अगोदर, ऐका बरं, जसं की सूर्य उगवायच्या अगोदर जसं किरण या जगामध्ये येतात, तर छत्रपती शिवाजी महाराज यायच्या अगोदर त्या आऊसाहेबांना डोहाळे लागले. हो डोहाळे असे तसे नव्हते, आपल्याला डोहाळे लागतात कशाचे? चिंच खाऊ वाटते आणि बोरं खाऊ वाटतात. मग ते लेकरं बी बोरच खातात. बोलणं कळतंय का माझं? का डोक्यावरून चाललंय? आई महिला मंडळ वडगाव काय
आपल्याला डोहाळे लागतात चिंचाचे, अरे बोराचे, लोणचाचे, हे डोहाळेत का? त्या मासाहेबानं घोड्यावरती बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी आणि सुसाट वेगानं पडावं, हे डोहाळे लागले होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोषात जन्म झाला. पण मी असं म्हणेल, वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली, अरे वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली, माझ्या रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली, माझ्या रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. बरं मला सांगा, आपल्या घरातल्या माणसाचा वाढदिवस किती जण साजरा करतो? एकतर तेवढं घर, किंवा जर लेकरू लईच लाडकं असेल तर तेवढे 4-5 घर, बरं आणखीन जास्त लाडकं असेल तर पूर्ण गाव करतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अख्खा भारत देश साजरा करतो. माणसानं जगावं कसं हे शिकावं माझ्या राजांकडून. या छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवलं, धन, पण माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, हे धन आम्हाला माती समान आहे. एवढं वैराग्य हे जगद्गुरु तुकोबरायांकडे होतं. अरे आपलं सुख समाधान त्या धनात लोपलेले, पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव आपलासा केल्याशिवाय संसारातही सुख नाही, देव आपलासा केल्याशिवाय परमार्थातही सुख नाही. म्हणून देवाला आपलंसं करा. मग मन विचारतं, का हो जगद्गुरु तुकोबराय, अहो देवाला आपलंसं करण्यासाठी आम्ही तयार आहेत, अहो देवाला आपलंसं करण्यासाठी आम्ही सक्षम आहेत, आम्ही ती तयारी करायला तयार आहेत, पण आम्हाला सांगा नेमकं करायचं काय? अभंगाचा प्रथम सदा नाम घोष करो हरि कदा, 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 करो हरि कदा, सदा नाम घोष करो हरि कदा, सदा नाम घोष करो हरि कदा, सदा नाम घोष करो हरि कदा. तेरे सदा चित्त समाधान, तेरे सदा चित्त समाधान, तेरे सदा चित्त समाधान, तेरे सदा चित्त समाधान. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, 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 अलंकार, अलंकार. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, अरे जास्त काही करायचं गरज नाही म्हणे. अरे आम्ही म्हणत नाही तुम्हाला संसार सोडा. म्हणजे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर काही विशेष कारण किंवा विशेष तत्व माणसाला पाळावे लागतात. मग काही माणसं म्हणतात, कांदा लसूण खाल्लं नाही तर देव आपलासा होतो.
असं असं तरी करा, नाही तर असं असं तरी करा. काही बायका म्हणतात नवरात्रीचा उपवास धरला की देवी दर्शन देते. पण नवरात्र्या काही अशा तशा नसतात मावशांच्या. एका ठिकाणी माझी कथा होती आणि तिथं बाईनं पांढरे नवरात्र धरले होते बघा. पांढरे नवरात्र कसे असतात माहितीये का? म्हणजे तिने ठरवलं होतं की फक्त पांढऱ्या पांढऱ्या गोष्टीच खायच्या, इतर रंगाच्या गोष्टी खायच्या. काय सांगू तुम्हाला, ऐका. ज्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस होता, मी कथा करायला तिथे गेले होते, त्या दिवशी तिचं 64 वजन होतं आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी 74 भरलं. किती? ज्याला ज्याला वजन वाढवायचंय त्याने पांढऱ्या नवरात्री करा. ऐका, विनोदाचा भाग सोडा, पण कुठे उपवास करून देव भेटतो का? पण नाही. उपवास कशासाठी करावं? तर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी करावं. उपवास नसला की काही भाजी करताना निम्मे शेंगदाणे तर त्याच्यासाठी उपवास करावा. पण विद्वानांना शोध लावला, शेंगदाणे उपवासाला चालतात. ऐका गंमत, जे नको असतं तेच कदाचित घडून जातं बघा माणसाकडून. अहो, उपवास केल्यानंतर देव आपलासा होत नाही. अरे, संसार सोडल्यानंतर देव आपलासा होत नाही. मला सांगा, ज्ञानोबराय, माऊली ज्ञानोबरायांच्या वडिलांना संसार सोडला होता. ऐका, माऊली ज्ञानोबरायांच्या वडिलांना संसार सोडला होता. पुनश्च एकदा संसारामध्ये त्यांनी प्रदान केलं, पुनश्च एकदा संसार आपलासा केला. मला सांगा, अरे संसार सोडला तेव्हा देव भेटला का? नाही भेटला. मग संसारात आल्यानंतर भेटला. का भेटला? तर कर्म चांगली होती आणि दुसरी गोष्ट वर्म चांगले होते आणि तिसरी गोष्ट भाव चांगला होता. माणसाचं कर्म वर्म चुकलं की जीवनाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. बरं, 2 उदाहरणं देईल मी तुम्हाला. पहिलं म्हणजे तो असा राजा आहे ज्याचं राज्य कधी कुणी पाहिलंच नाही. लंकेला कोण कोण गेलं बरं? गेलतात का तुम्ही? लंकेला कोणीही गेलेलं नाहीये. पण माणसं म्हणतात फार 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 विद्वान होता रावण. विद्वान होता बरं, मी असं म्हणत नाही की तो विद्वान नव्हता. फार विद्वान होता, अतिशय फार मोठा पंडित होता, फार मोठा ज्ञानी होता, शिवजींचा फार मोठा भक्त होता. नवे तर ऐका, पण श्रीमंत नव्हता हा रावण. श्रीमंती त्याची नव्हती. श्रीमंती माणसानं सांगावी, पण सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती आपली जर असली, आपली म्हणजे आपण स्वतः कमवलेली, तरच माणसाने हा नियम पाळावा. आपण नुसतं बोलावं नाही. बोलणं कळतंय का माझं? बरं, तुम्हाला गंमत सांगते. एकदा आता मला सांगा, पाहुणा गावी आला, ऐका हा, आणि जर तो 2 दिवस मुक्कामी असला आणि तो जर पुरुष असला तर त्याला कुठे घेऊन जातात? शेजाऱ्याची शपथ घेऊन सांगा, खोटं बोलू नका, आणि आपापल्या शेजारी चेक करा. हा, ऐका, कुठे घेऊन जातात? शेतात घेऊन जातात. आणि शेतात नेल्यानंतर त्या माणसाचा एकच धडा काय? अरे, या कडुलिंबापासून तर त्या बाभळीपर्यंत या पठ्ठ्याचं म्हणजे माझं नाही बरं, त्या पठ्ठ्याचं. काय सांगतो? अरे, या कडुलिंबापासून तर त्या बाभळीपर्यंत माझं, अरे त्या बाभळीपासून तर तिकडच्या लिंबापर्यंत माझं, या पठ्ठ्याचं आहे. पण सांगू तुम्हाला, तो व्यक्ती छाती ठोकून ठोकून सांगत असतो. एवढी छाती ठोकतो की अटक येण्याची सुद्धा, एवढी छाती ठोकून माणसं सांगतात. अरे, सांगत असतो तो व्यक्ती, पाहुणा सुद्धा ऐकत असतो. पण गंमत अशी होते, खालून ती जमीन हसत असते, जमीन म्हणत असते, वेड्या, अरे आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा. अरे, तुझ्यासारखे सांगणारे भरपूर येऊन गेले. अरे, तुम्ही गेलात, पण मी खंबीर आहे इथं उभी. अरे, तुम्ही मरतात आणि माझ्यात येऊन मिसळतात. अरे, तुमचीच मुठभर माती होते आणि माझ्यात येऊन मिसळते. काय सांगतोय छाती ठोकून? माझं हे माझं हे ते. माणसाने श्रीमंती सांगावी, पण ती स्वतः कमवलेली असावी. सांगावी, इतरांना सांगावं, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझं असं आहे, माझं तसं सांगावं.
याच्या बदल्यात मला काहीच बोलायचं नाही तुम्हाला, पण ते स्वतःच कमवलेलं असावं. आणि रावणाचं ते स्वतःच कमवलेलं नाहीये बरं. एकदा पार्वती मातेनं हट्ट केला. काय? शंकराला म्हणू लागली. पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से, ऐसा महल बना देना कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. अरे भगवान भोलेनाथ, ओ स्वामी, अहो असं महल बनवा, असं महल बनवा. कसं महल बनवायचं? अहो सगळं महल सोन्याचं. कारण ज्या मैत्रिणी होत्या त्या चिडवत होत्या ना, तुला घर नाही, तुला दार नाही, तुझ्याकडं वॉशिंग मशीन इकडं आहे का? इकडं पण नाही. जाऊ द्या मग. ऐका हा, तुझ्याकडे हे नाही, तुझ्याकडे ते नाही, आणि चिडवत असल्यानंतर पार्वतीनं हट्ट केला. पण भोलेनाथ सांगत होते. आणि भोलेनाथाच्या प्रसंगातून माणसाने एक गोष्ट लक्षात घ्यावी, की इथून लक्षात घ्यावं की जे नशिबात नाही ते भेटत. वडगाव, जे नशिबात नाही ते कधीच भेटत नाही. जरी आपण वडाताण करून ते भेटवलं तर ते टिकत. गंमत ही जीवनाची. हो, आणि गंमत आहे म्हणूनच जीवनाला किंमत आहे. वडगाव कळतंय ना? ऐका, पार्वतीनं हट्ट धरला. शिवजी सांगत होते म्हणे, पार्वती अगं आपल्या कुठे नशिबात आहे महल? आपण छान असे राहतो ना आपल्या कैलासावरती. अगं कैलासातलं सुख दुसरं महलात कशातच नाही ग बाई. म्हणे नाही, मला महल पाहिजे. बरं, बनवलं भगवान भोलेनाथानं. जेव्हा शक्ती हट्ट धरते तेव्हा शिवाला सुद्धा झुकावं लागतं. ही जगाचा नियम आहे. ऐका हा. आणि मग शिवजीनं महल बनवलं आणि रावणाच्या वडिलांना पूजेला बोलवलं. वास्तुशांतीची जी पूजा करतात ना, रावणाला नाही, रावणाच्या वडिलाला बोलवलं. आणि वडिलाला बोलवल्यानंतर सगळी पूजा झाली, विद्या झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. सुंदर असा गृहप्रवेश झाला. पार्वती आनंदात होती, नाचत होती, गात होती, सगळ्यांना सांगत होती, माझं घर आहे बरं, हे माझं घर आहे बरं. कोणाचं? माझं घर आहे. हा, फार सुंदर आहे, हे माझं घर आहे म्हणे असं. पण गंमत अशी झाली, पंडितजी निघाले, पण पंडिताला दक्षिणा द्यावी लागते. भोलेनाथानं विचारलं, काय दक्षिणा पाहिजे? म्हणे भोलेनाथ जास्त काही नको, पण हे महलच आमच्या नावावर करून द्या. लंका सोन्याची, मग ती कोणाची आहे? रावणाची नाही, आपल्या भोलेनाथाची. आपल्या भोलेनाथाची, पार्वती मातेची ती लंका आहे. मला सांगा, रावण एवढा श्रीमंत होता, त्याचं वर्म बरोबर होतं, पण कर्म चुकलं. असं करू नका. मी तुम्हाला काय सांगते ते डोक्यात जाते ना तुमच्या. हो, नाही तर बघा, काही म्हणजे काही सांगतो का आपण, म्हणजे एखाद्या वेळेस कीर्तनकार सांगतात, हो बाई खरंय खरंय, आणि मंडपाच्या बाहेर गेलं, त्यांचं काय सांगायचं कामच आहे. असं नाही करायचं. हा, ज्या महत्वाच्या गोष्टी तरी तुम्ही, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी त्या तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये अनुसरू शकतात ना. ऐका, वर्म चुकलं त्याचं, बरोबर ना? वर्मातला आणि कर्मातला फरक कळतो का तुम्हाला? नुसत्या मुंड्यांना कालू. वर्म बरोबर होतं, पण कर्म चुकलं. वर्म असं होतं की त्याला भगवंताला जवळ आणायचं होतं, स्वतःचा भगवंताच्या हाताने उद्धार करायचा होता, हा त्याचं वर्म होतं. पण कर्म चुकलं, सीतेला पळून नेलं. आणि वर्म बरोबर होतं, पण कर्म चुकलं. इथं आहे का कुणी रावण? त्याचं नाव सुद्धा लोक ठेवणार. आणखीन रामायणातच तुम्हाला दुसरं पात्र सांगेल, जिचं वर्म बरोबर होतं पण कर्म चुकलं. नाव तिचं कैकेयी. वर्म बरोबर होतं. मला सांगा, कैकेयीने जर रामाला वनवासात पाठवलं नसतं तर देव सुटले असते का रावणाच्या बंदीखान्यातून? नाही. शबरीचा उद्धार झाला असता का? जटायूचा उद्धार झाला असता का? एवढं सगळं रामायण घडलं असतं का? अरे नाही, नसतं घडलं. वर्म बरोबर होतं, पण कर्म चुकलं, देवाच्या विरोधात गेली. आणि तिचं तरी नाव आहे का इथं? आहे का कोणी कैकेयी? नाही. वर्म जरी बरोबर असलं, कर्म चुकलं ना माणसाचं, जीवनाची राख रांगोळ होते. आणि कर्म बरोबर असलं, वर्म चुकलं तरी सुद्धा तेच हाल होतात. मग कर्म आणि वर्म हे दोन्हीही जर बरोबर करायचं असेल
तर त्याच्यासाठी एकच पर्याय काय, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुलिया करा अहो तुम्ही जिवंत आहात ना, जोपर्यंत जिवंत आहात ना तोपर्यंत 50 तोळे अंगावरती सोनं घाला. किती भेटन का आता? जोक नाही, 50 तोळे 5 ग्रॅम भेटन. ऐका बरं, पण फक्त हो म्हणून ऐका. 50 तोळे अंगावरती घाला आणि 50 तोळे अंगावरती घातल्यानंतर मरताना सुनाला जवळ घ्या आणि सुनाला म्हणा, सुनबाई अगं यातले 25 तोळे तू घे. किती म्हणतान का? पण नाही म्हणणं, म्हणूच शकत नाही तुम्ही, मी गॅरंटी देते ना. ऐका हा, फक्त हो म्हणून ऐका, कारण तुमच्या अंगावर कधी 50 तोळे येणार? आत्मविश्वास नाही तुम्हाला? आता तुम्हीच नाही म्हटल्यावर आम्ही काय म्हणाव, नाही का? ऐका बरं, फक्त हो म्हणून ऐका. 50 तोळे सोनं घाला आणि मरता टाइमाला सुनाला जवळ घ्या आणि सुनाला म्हणा, सुनबाई अगं यातलं 25 तोळे बिनठोक तू घाल, बिनठोक घे, पण माझ्या लेकीला 24 तोळे दे. किती? 24. राहिला किती? 50ला फक्त एक म्हणते बरं मी. फक्त 1 तोळा सुनाला म्हणा, बाई अगं मी जेव्हा मरेल ना तेव्हा माझ्या तोंडात 1 तोळा टाक. 1 मणी टाकू? किती टाकेल का? सुनाची शपथ घेऊन सांगा. खोटी घेता नका घेऊ, थांबा. गंमत आहे. म्हणून संत म्हणतात इथं आपलं कोणी नाही बाबा. अरे सब पैसे के भाई. इथं जोपर्यंत दाम आहे तोपर्यंत माणसाला किंमत आहे. जोपर्यंत खिशात पैसे तोपर्यंत परशुरामजी. सब पैसे के भाई बाबा भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई। दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई। एकदा या सगळ्या गुणीजनांसाठी टाळी वाजवा. कारण म्हणताना तर फार वा 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 क्या बात है, वा वा असं करता मग निदान टाळी तरी वाजवत जा. ऐका हा, सब पैसे के भाई. इथं कामाशिवाय दाम नाही, दामाशिवाय काम नाही. म्हणे इथं सगळे पैशावाले माणसं आहेत. पैशावाले म्हणजे तसे पैशावाले नाही बरं, सगळे पैशावाले लागतात त्यांना. अरे खिशात पैसा नसेल तर परेशा म्हणतात माणसं, पण खिशात पैसा असेल तर परशुराम नाही, परशुराम जी. जोवरी चळन गा तोवरी म्हणते मागा, जोवरी चळन गा तोवरी म्हणते मागा, मानी तिला थोर देह सुखाची आकारा, मान तिला थोर देह सुखाची आकारा, इंद्रिय मावळले आला फागुन आला, इंद्रिय मावळले आला फागुन
मान्यता हे जगी, मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, या जगात जर धन असेल तर माणसाला किंमत आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे धन असलं तर माणसाला किंमत आहे. ऐका बरं, कुठलं धन? धनाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे परमार्थिक धन, दुसरे सांसारिक धन. जोडे देवाचे चरण. बाबा तुम्हाला खरं सांगू का, आता टाइम बघितला बरं का, फक्त 15 मिनिटं बाकी आहेत. आपला आणखीन अर्धा अभंग सोडायचा आहे. ह्या खालच्या मावशामध्ये तिला काही येतच नव्हतं, त्याच्यामुळे पूर्ण अभंग सोडू द्या बरं. आहे का? परमार्थ महाधन आणि जोडे देवाचे चरण. अरे देवाचं चरण जोडणार हे परमार्थ महाधन आहे. आपलं फक्त धन आहे, संसाराचं फक्त धन, पण परमार्थाचं महाधन. धनाचे दोन प्रकार आहेत. अरे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे महाधन अंगावरती सजवायचंय, पण कसं सजवायचं आता अभंगाचं द्वितीय चरण. सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलतो, 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 आनंदे निर्भर डुलतो. सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, 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 सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आणि आता मात्र आनंदे निर्भय डोलत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले विड्यांनो, अरे संसाराचं धन जर परिधान कराल तर चोराने हाणल्याशिवाय राहणार. खरे की खोटे? अंगावरती किलोभर सोनं घालून जर तुम्ही बाहेर गेलात, चोर तुम्हाला 100% पकडणार. पण हे भगवंताचं किलोभर सोनं जर तुम्ही अंगावरती घालून गेलात तर लोक फुलासारखे जपतात. दोन अभंग फक्त पाहिजेत माणसाकडे, फक्त ते अभंगच पाहिजेत, ते जीवनाला भंग करणारे नाही पाहिजेत. कळते का बोलणं का डोक्यावरून चाललंय? अभंगाचा किती गोड शब्द आहे. अभंग जे कधी भंगच होत नाहीत ते अभंग. पण नुसते संतांचे अभंग पाठ करून
माणसाचं जीवन अभंग होत नाही, ते भंगच राहतं. पण अभंग असे असावेत की त्यांना जीवन अभंग केलं पाहिजे, भंग केलं नाही पाहिजे. पण इथं सगळं भंगच झालं. तुम्हाला काही कळालं? खुशाल असं करत ऐका बरं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आणि आनंदे निर्भया डोलत. सो आनंद आहे इथे, एवढा आनंद आहे. अरे एवढा आनंद, एवढा आनंद आहे. हा आनंद विकत भेटत? बाजारात जा आणि एखाद्या माणसाला म्हणा, अरे 25 लाख रुपये देतो तुला. किती आहेत का? नसले तरी पण आपण म्हणू नसते. किती किती 25 लाख रुपये देतो म्हणे, मला फक्त आनंद आणून दाखव. त्याला आणता येणार नाही. तेच काम तुम्ही सप्त्यात या आणि सप्त्यात फक्त टाळ करायला म्हणा, तुला फक्त नारळच देतो बाबा, कारण हे दुसरं काही मागत नाही. नारळ म्हणजे अपेक्षा सुद्धा नसते बरं, पण ती परमार्थाची रीत आहे. इथं मोकळ्या हातानं कोणाला हे जाऊ देत नाहीत. प्रत्येकाला केलेल्या साधनाची साध्य प्राप्त व्हावं ही एक अपेक्षा असते. अरे बाबा तुला पाहिजे ते देतो, फक्त मला आनंद आणून दाखव. मायबाप टाळ जर वाजायला लागला ना आणि पकवाज जर वाजवायला लागला ना, तर टाळकरी जर नाचला, ऐका बरं काय, या दोन्ही मध्ये टाळकरी नाचला, टाळ एकीकडे बरं, पकवाज एकीकडे, नाचणारा एकीकडे, खुश कोण होतं? चेहऱ्यावरती आनंद कोणाचा येतो? कोण हसत? बसणार आई वडगाव झोपला काय तुम्ही मागच्या? गंमत आहे ही. अरे हा आनंद दुसरीकडे कुठेच नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही? टाळ दुसरेच वाजवतात, पकवास तिसरा वाजवतो, नाचतो चौथा, आनंद आपल्याला होतो. गंमत आहे संसाराची ही. संसाराचीच ना. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. परमार्थाची गंमत आहे. हा परमार्थाचं धन आहे आणि परमार्थाचं धन नाही तो महाधनी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे परमार्थाचं महाधन किंवा आम्ही जे म्हणतो काय, सर्व सुख ल्यालो आणि सर्व अलंकार. अलंकार म्हणजे सोन्या नानाचे दागिने नाही, तर ते अलंकार म्हणजे आमच्या गळ्यातला विणाय, आमच्या घरातला टाळ आहे. कारण आम्ही वैष्णव आहोत. वैष्णव कोण? एका ठिकाणी फार गोड सांगितले, काय, वैष्णवा घरी सर्व का, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती सदा झन झनती सदा झन झनती. आणि पुढे हो रामना कन्या वैष्णवा घरामध्ये हा आनंद बघायला भेटत. तिथं टाळच नसतो, आनंद तर लई लांबची गोष्ट आहे. ऐका, जीवनामध्ये काही तत्व अशी असावे त्यानं भगवंत आपलासा करता येतो. एवढे 2-3 तत्व सांगते आणि आपल्या कीर्तनाला संपवायचं की पुन्हा सुरू करायचं? चालू द्या. ऐका, आपण कीर्तन थांबूया बरं, घरी जायची तयारी सुरू करा, पण कान माझ्याकडे द्या.
म्हणजे काढून नका देऊ, फक्त लक्ष माझ्याकडे द्या असं मला म्हणायचंय. तर काही काही कधी कधी होतं असं, माणसं म्हणजे शब्दाचा अर्थ घेतात, शब्दार्थ घेतात, वाचिक अर्थ घेत नाहीत, काय बोलायचंय ते घेत. माणसं फार अवघड आहेत, असं तिकडे ओळायचं नाहीये. देव मिळवण्याची काही तत्व माणसाकडे असावीत. पहिलं तत्व, माणसानं गोड बोलावं. माणसाचं बोलणं कसं असावं सांगू तुम्हाला. माझे ज्ञानोबराय सांगतात, काय साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसानं बोलावं आणि बोलण्यानं पुढच्या व्यक्तीचं मन वेधून घ्यावं. माणसानं असं बोलावं. हे पहिलं तत्व. बरं, दुसरं तत्व ऐका. काय, माणसाची संगत आणि पंगत चांगली असावी. आणि एक गंमत सांगू का तुम्हाला. संगत पंगत आणि आता ऐका गंमत. ती गंमत म्हणजे अशी, या दोन्ही गोष्टी एकाच माणसाच्या संगतीत भेटतात. कुठला माणूस बरं? महाराज. आहे की नाही. तिथं संगतही चांगली आणि पंगत सुद्धा. नाहीतर 31 डिसेंबरच्या पंक्ती आपल्याला माहिती आहेत कशा असतात, तिकडे आपल्याला जायचं नाही. माणसाची संगत चांगली बसावी. संगतीनं काय होतं तिथं सुद्धा ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे डोळा अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. अरे वेड्यांनो, अरे काय संगतीचा परिणाम. डोळ्यात अंजन घातल्यानंतर जसं जमिनीआड धन दिसतं. आता त्या अंजनाच्या शोधात तुम्ही जाऊ. अंजन गेलं आता. बरं, पहिल्या माणसांसोबतच ते निघून गेलं, एवढ्या लांब गेलं. चिठ्ठी न कोई संदेश, जाने कौन सा है वो देश, जहां तुम चले गए. तिथं आपण त्या अंजनला फोन लावू शकत नाही. अंजना, अरे रे बाबा, मला खूप धनाची अपेक्षा आहे. ऐका, हा ते अंजन गेले. पण गंमत अशी की ते अंजन जर डोळ्यात घातलं तर भूमिआड धन दिसत होतं. आणि अशा प्रकारे भक्तिरूपी अंजन जे डोळ्यात घालतात ते संत असतात. आणि संताची संगत ही फार चांगली असते. दुसरं तत्व काय, पहिलं तत्व काय वडगावकर, मी तत्व सांगितलेलं तुम्ही जर मला सांगितलं नाही तर मी घरी जाऊ देणार. काय, पहिलं तत्व गोड बोलणं, दुसरं तत्व संगत चांगली, आणि तिसरं तत्व देवाची गोडी. हा, नाही तर काही कधी काय होतं माहितीये का, एक बाबा असतात ते कधी देवाचं भजन करतच नाही. त्यांच्या मुलांची फार इच्छा असते की यांनी एकदा तरी देवाचं नाव घ्यावं. ते मुलं काय करतात, आणि बाप फार चिंगूस असतो, म्हणजे कंजूस असतो, एक दाणा सुद्धा वयाला घालत नाही. तेवढ्यात ते मुलं काय करतात, जे गव्हाची थप्पी असते ते थप्पीचं जे एक कोना कापतात आणि त्यातून गहू असे गळू लागतात, पडू लागतात, खराब होऊ लागतात. त्यांची इच्छा होती की बाबांनी निदान म्हणावं, पोरांनो तेवढी गोणी शिवा. आणि शिवा कोणाचं नाव आहे, महादेवाचं. बरं, मुलांची इच्छा होती बाबांनी म्हणावं शिवा, पण बाबा म्हणाले तेवढी गोणी टाचा. गोडी नसेल तर होऊच शकत नाही. आता एखाद्या लेकराला गोडीच नसते, बळच आपण त्याला संस्थेत घालणं हे चुकीचं आहे. ऐका, हा गोडी असावी. जर अंतःकरणात गोडी असेल तर परमार्थात गोडी उतरते, आणि परमार्थात गोडी उतरली तर देव दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. 3 तत्व असावेत, आणि 3 तत्व मिळून ते अलंकार सजवावेत अंगावरती, आणि आनंदानं नाचावं जगद्गुरु तुकोबारायांनी. आणि मग मनानं विचारलं, कावं जगद्गुरु तुकोबाराय म्हणे, तुम्ही पहिलं साधन सांगितलं भजन करा, भजन केल्यानंतर समाधान प्राप्त होतं. अहो दुसरं साधन सांगितलं ते समाधान नेमकं करायचं काय. अहो समाधान आम्हाला प्राप्त होणारे, पण ठेवायचं कुठे, समाधान ठेवावं लागतं का वडगावकर. समाधान एक अंतःकरणात ठेवायचं असतं. पण प्रश्न उलटा विचारला, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले काही नाही करायचं म्हणे, ते समाधानाचे अलंकार तयार करायचे, ते अलंकार आपल्या अंगावरती सजवायचे, आणि ते अलंकार आपल्या अंगावरती सजवल्यानंतर आनंदानं नाचायचं म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय मला सांगा, अहो तुम्ही जेव्हा अलंकार
परिधान करून नाचत होता तेव्हा नेमकं झालं काय अभंगाचं तृतीय चरण. असोय सकोटे आठवती नाही, असोय सकोटे आठवती नाही, आठवती नाही असोय सकोटे आठवती नाही, असोय सकोटे आठवती नाही, असोय सकोटे आठवती नाही, असोय सकोटे आठवती नाही, असोय सकोटे आठवती नाही. येईत विदेयी भोगुदाचा, येईत विदेयी भोगुदाचा, सर्व सुख झालो सर्वालंकार, सर्व सुख झालो सर्वालंकार. देईत विदाई भोगुदाचा, देईत विदाई भोगुदाचा, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार. असोयसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगू दशा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात इथं एक अशी गोष्ट घडून गेली ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. ती गोष्ट म्हणजे अशी, एकतर देहात असून विदेही होणं फार अवघड आहे बरं. विदेशी होणं, विदेशी म्हणजे भारत सोडून दुसऱ्या देशात जाणं हे सोपं आहे, पण विदेही होणं फार अवघड आहे. आणि ती गोष्ट सहजरित्या घडून गेली. त्याचं कारण फक्त एकच, काय? आनंदे निर्भय डुलत असो. माणसाला आनंद झाला की माणसाला सुचत, वडगावकर, आनंद झाला की सुचत सासू आठवत, सासरा आठवत, जाव आठवत, जावई आठवत, लेक कोणीच आठवत नाही. सुख आलं की माणसाला वाटतं की पूर्ण जगामध्ये मी एकटाच आहे की काय, आणि मी नेमकं करू काय. म्हणून तर आमचे संत म्हणतात सुखात उड्या मारायच्या नाही आणि दुःखात रडत बसायचं नाही. दोन्हीही जर स्थितीमध्ये एक स्थिर माणूस राहिला तर मग खऱ्या अर्थानं तो संताच्या पात्रतेचा सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरी रंगिताचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरमाने. सुख दुःख एक समान असलं पाहिजे आणि ते सुख सुद्धा हरी देवाच्या आनंदातलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी ते समाधानाचे अलंकार माणसाला अंगावरती चढवता येतात आणि विदेही अवस्था प्राप्त होते. अरे मी कुठे आणि काय करतोय हे जगद्गुरु तुकोबर याचं भान राहिलं नव्हतं. फक्त मनात आणि चित्तात एक गोष्ट चालू होती. ती गोष्ट सुद्धा, ती प्रक्रिया सुद्धा आता सगळे आपल्याला करायची. मला सांगा कुठली प्रक्रिया असेल बरं ती? तुमच्या जीवनातलं पहिलंच कीर्तन आहे का हे? माझ्यासारखे किती कीर्तनकार वाटा लावले तुम्ही? टिपून ठेवले का इतके कीर्तन ऐकले म्हणून? असंख्य कीर्तन ऐकले आहो, नवे नवे. तर काही महत् भाग्यवान असे असतील की त्यांनी आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा कीर्तन श्रवण केलं असेल. एवढे दिवस झालं कीर्तन ऐकतो, मग कीर्तनाच्या शेवटी काय असतं? भजन असतं ना. विठोबरोबर भजन असतं का नसतं?
मग घ्या हात उंच असे. करंटच लागत नाही बाबा तुम्हाला. घरात बसल्याने सुद्धा घ्या. घ्या हात. आणि जोपर्यंत सगळ्या मावश्या घेत नाही तोपर्यंत मी भजन सुरू करणार नाही. हा माझा नियमच असं तुम्ही समजा. आपलं काही बांधायला बांध मावशी, आपले काही भांडणं, कोर्ट कचेरी, आणि घ्या मग हात उंच. घेतले का पुरुष वर्ग, तरुण मंडळी, घ्या हात उंच. हात जोरदार करायचं का भजन. विठोबा हुशार आहेत ना म्हणून तुम्ही घेतले. आमच्या तिकडच्या मावशा घेतच नाही. ऐका, असो वैसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोग दशा. आणि मग मात्र जगद्गुरु तुकोबारायला मन विचारतो, कावो जगद्गुरु तुकोबाराय मला सांगा, ही अवस्था प्राप्त होणं काही सहजासहजी होत नाही म्हणे. हो म्हणे जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही कुठे थे तुम्हाला पण माहित नसतं. मग कदाचित तुम्ही तुमच्या हातानं पाप कर्मही करू शकता, कारण माणूस भानावर नसलं. बरं कधी माणूस भानावर नसतं? काही जणांनाच कळालं ते. असो, माणूस भानावर नसलं की माणूस कदाचित हातानं वाईट कर्म चुकीची कर्म करत असतो. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले नाही. अरे सत्य संकल्पाचा दाता नारायण, आम्ही त्याच्यासाठी आमचं विसरतोय, आम्ही त्याच्यासाठी आमचं भोळेपण आम्ही स्वीकारतोय. आणि मग म्हणे माझ्याकडून पापही होत नाही पुण्यही होत नाही.